ठीक काय आला यो बघ आईने नवीन पतंग दिलाय मला चल खेळूया चल ए थांब आलो या या चल चल पैसे पाहिजे होते नाही नाही तुझा पोरगा 2 दिवसाला नाही आला इकडे आजारी आहे ते उद्या लावून देतो की त्याला लगेचच आता एवढी नर काढा बरं काय मागच्या वेळेला 10,000 घेऊन गेलाय होय तो पैसा काय झाडा लागतो का नाही परत लईच अडचण होती म्हणून आलो होतो आता किती 5,000 द्यायचं ना होय होय ते पण देतो होय होय पण उद्यापासून पोराला लावून दे होय होय हे घे आणि उद्या आठवणीनं पाठवून दे होय उपकार झाले जे उद्या देतो बघा आठवणीनं पाठवून देतो अरे चल घरला जाऊया मला शाळेला जायला लय उशीर होते वय रे संत्या घरला चल की बर चल जाऊया एक काम कर तू माझ्या संगत चल आमच्या घरला मी तुला केक देतो खायला हा खरं देणार मग काय चल जाऊ अरे काल आमच्या आईच्या ओळखीचं कोणतरी आलं होतं त्यांनी आणला भारी ना आणि रोज कोण ना कोणतरी येते जायच्या ओळखीचं ते आणतात मला खायला खा खा भारी ना मम्मी घे दिलाय सगळं खाऊ संख्या कुठं आहे गेला असेल खेळाया नाहीतर हा काय गेला असेल मी आज काही इटवटीवर आलोय बस जा तिकडे नाहीतर जा मागणं बघायला काय गेलाय येऊ दे त्याचा हागणच काढतो अगं काम सोडून नुसतं त्याला हुंडरायला पाहिजे फिरायला पाहिजे अगस इकडे
त्या रव्याच्या घरात काय आहे घालतो रा? तुला सांगितलं का नाही तिकडे जायचं नाही म्हणून? परत जर तिकडे गेलास तर टांगडच करून टाकेन तुझा टांगडा. अरे त्या रव्याच्या आईचं वागणं काय बरं नाही. गप गुमान दादासाहेबांच्या घरात राबायचं, काम करायचं बंगल्यात आणि इथं मारायचं आणि दुसरीने काम करायचं म्हणून. चल या इकडे. त्या घाणेरड्या बाईच्या पोराच्या नादाला लागतोस. तुझ्या या असल्यानीच वागण्यानंच मला दुसऱ्याच्या भट्टीवर आणि माझ्या भावाला त्या दादासाहेबांच्या बंगल्यावर काम करायला लागतंय. मला द्या ना पैसे. तुम्ही काय बंद करा. मला पैसे द्या. पैसे दारूला पैसे पाहिजेत मला. बाकी काय नको. तेवढे पैसे फक्त पाहिजेत. हा अरे सत्या थांब की. कुठे निघालास? माझ्याकडे एक वस्तू आहे आबा. थांब तुला दाखवतो. काय आहे रे? धाव तरी. आवडेल तुला. हे बघ नवीन आहे एकदम. सरांनी कालच दिले. कसा आहे वास? मला हे पुस्तक आज रातच्याला वाचाय द्यायची. वाचून तुला लगेच सकाळी परत देतो. बरं ठीक आहे. शाळा सुटल्यावर तुला आणून देतो. चालतंय? शाळा सुटल्यावर भेटू. नमस्कार दादासाहेब. येऊ का? या सर. अहो काय विचार झालं. धन्यवाद. बोला सर. काय का विशेष काम करणार? हो विशेषच काम होतं. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आहे बर. आणि तो तुमच्या हस्ते व्हावा अशी आमची सर्वांची विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण जे कार्य केलेलं आहे, जे अथक परिश्रम केलेलं आहे, की तुम्ही बालमजुरी विरोधात जे कार्य केलेलं आहे खरंच आहे ते कौतुकास्पद आहे. आणि त्या कार्याची तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या करता तुम्ही जे अथक परिश्रम घेतलाय शिक्षणाकरता ते फार कौतुकास्पद आहे. आणि या दोन्ही गोष्टीची दखल घेऊन आपला भव्य सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे दादासाहेब. आणि तुम्ही त्या सत्काराला आणि त्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकरता तुम्ही आलं पाहिजे अशी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. काय नाही सर. तुमचा आशीर्वाद म्हणून आम्ही छोटं मोठं काम करतोय. तुम्ही बोलवलं म्हटलं आम्ही येणारच. धन्यवाद धन्यवाद दादासाहेब. बरं मग निघू मी? बरं ठीक आहे. बरं नक्की आहे सर. हो हो सर नक्की. धन्यवाद. ए सत्या. वाचून उद्या येतो तुला. चालते जातो. काय रे? काय 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 पुस्तक आणलंस? पुस्तक? काय नाही कुठे. तुला किती वेळा सांगितलं बेकार चोटा पुस्तक आणू नकोस म्हणून? शाळा शिकून कुणाचं चांगलं झालंय का? अरे या पुस्तकाच्या आणि शाळेच्या नादी लागून बेकार चोटासारखं पुरीच्या मागणं टवाळ्या करीत फिरण्यापेक्षा 4 पैसे कमवतोय तेच बरं आहे. परत जर असं केलंस तर टकुरा फोडी तुझा हरामखोरा. नारे का कळत नाही का तुला? पैसा आणून द्यायचा मला. मी सांगितलं तेच करायचं. कळतंय ना तुला काय ते?
कळतं का नाही? अरे काय झालंय तुला? मारून टाकतोस का त्याला? बाप आहेस का राखूस आहेस? गारवाणी जगू दे आम्हाला जरा. चल की पुस्तक ते दुसऱ्याचं पुस्तक होतं ना, आता दे पैसे नवीन आणून द्यायला. गारवाणी जगू बी दे ना. सांगितल्याला ऐकायचं, पाठ उचकटून बोलायचं नाही. वीट भट्टीवर तुमचं तुम्ही कामाला जायचं. आलं का त्यांना? कामाला जायचं, इथं भट्टीवर गप गुमान, काय आवाज काढायचा नाही थोडा. काय तू पण ये, तू पण जायचं बंगल्यावर तिथं कामाला. हा, बाकीचं काय कारण सांगायचं नाही. झटक्यात जायचं बघ. हा, अरे संत्या थांब की, कुठे चाललास? आणि झालं का पुस्तक वाचून? अरे रव्या, तुझं पुस्तक झालं र, पानं चुलीत टाकलं. पण मी तुला उद्या नक्की नवं पुस्तक घेऊन देतो. पुस्तक चाललं? अरे पण मास्तर आता बोंबलेल की. लका काय सांगू, 2 महिन्यानं पुस्तक येतात आणि कालच वाटप केलेत वर्गात. पण आता अरे आजच्या दिवस मला समजून घे र, पण मी उद्या तुला नक्की नवं पुस्तक घेऊन देतो. बरं ठीक आहे, मी आता जातो शाळेला. पण पुस्तकाचं तेवढं बघ काय. हा, नमस्कार. नमस्कार बाळासाहेब. काय विशेष? या नाही गाडी घ्यावं तुमचं जरा. बोला. दादासाहेब, तुमच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम करायचा निर्णय केला आहे. बर. तेच सांगण्यासाठी आलो होतो तुमच्याकडे. म्हणजे कसं आहे दादासाहेब, खाऊ वाटत नेहमी चालू, जरा वेगळे काहीतरी करूया. त्यावर तुमचा फोटो टाकायचा हातात मोबाईल घेतलेला आणि खाली एक वाक्य, विद्यार्थ्यांचा विकास हाच माझा ध्यास. जाऊन दे झाडून. कसं आहे, पोरांना वया वाटल्या की विद्यार्थी खुश, वयांचे पैसे वाटले म्हणून पालक खुश. तेवढंच एखादं समाजकार्याची पब्लिसिटी मिळते. बरोबर. काय म्हणता? चालतंय. वाढदिवस जोरात झाला पाहिजे. विषय हे घ्या पैसे. आणि झाड उचलून म्हणून टाका. आता तुम्ही चिंताच करू नका. काय रे, मला काय काय दादासाहेब? चहा. नाही बरं, चहा. साहेब, काय रे? काय रे बोल. माझं काम होतं तुमच्या. अरे बोल की काय? मला 30 रुपये पाहिजे होतं पुस्तक घेण्यासाठी. अरे तुझ्या बाण सकाळी पैसा सगळा घेऊन गेला. आता पैसे काय नाही मिळायचे. आता पुस्तकाने आत सोड, गप्तान कर. मामा, हा, 7वीचं मराठीचं पुस्तक आहे. नाही रे बाळा, शाळेत पुस्तक मिळते ते, त्यामुळे शिल्लक नाही ठेवली. हा, पण एकाच गेल्या वर्षात जरी असलं तरी बघा की. पैसे उद्या दिले तर चालेल? तसं नाही रे बाळा, पैसे घेऊन ये, पुस्तक घेऊन जा. हा, याचे पैसे घेऊन. हा,
अरे संत्या तू आज जिलेबी आणली आमच्यात. चल तुला खायला देतो. चल बस तिथे तुला जिलेबी आणून देतो. हा जिलेबी. अरे रव्या फक्त 22 रुपये जमलं र आणि पुस्तकाची किंमत 30 रुपये आहे. तर तुझ्या जवळ असलं तर का मी तुला 2-4 दिवसांनी परत देतो. अरे संध्या काय रडतोस? हे घे 10 रुपये. जा आण जा पुस्तक. रवी त्याच्यासोबत जा. संत्या मी जातो. हा